त्यांना काळे झेंडे दाखवलेले होते। पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याची माहिती आहे, तर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। सुरेश धस हे आज एकीकडे त्यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतलेली होती आणि त्याचबरोबर महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची सुद्धा भेट घेतलेली होती आणि याच वेळेला सिरसाळा गावात धस यांना काळे झेंडे दाखवण्यात आले आहेत। त्यावेळची दृश्य आपण बघू शकतोय। तर पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट सुद्धा झाली आहे। ज्या आंदोलकांनी सुरेश धस यांना काळे झेंडे दाखवले त्यांनी मुजोरी करण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांसोबत झटापट केल्याचंही दिसतंय, तेव्हाची ही दृश्य आपण बघू शकतोय। दरम्यान आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। याविषयी अधिक माहितीसाठी सुरेश जाधव हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आपले प्रतिनिधी। सुरेश, काय सांगाल, नेमकं काय घडलेलं होतं सिरसाळा गावात? भाजप आमदार सुरेश धस आज परळी येथे महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर गोपीनाथ गडावरती नतमस्तक झाले आणि त्यानंतर त्याच्या अगोदर जी राजस्थानी मल्टीस्टेट आहे त्या ठिकाणी ज्यावेळी सुरेश धस जात होते त्यावेळी देखील काळे झेंडे दाखवण्यात आले, घोषणाबाजी करण्यात आली होती। गोपीनाथ गडावर नतमस्तक झाल्यानंतर सुरेश धस हे बीडच्या दिशेने जात असताना सिरसाळा या गावामध्ये त्यांना चौकामध्येच काळे झेंडे 3 ते 4 जे तरुण होते त्यांनी दाखवले आणि त्यानंतर घोषणाबाजी देखील केली। विशेष म्हणजे एका तरुणाने दगड देखील उचललेला होता हातामध्ये, मात्र पोलिसांनी वेळीच त्याच्या हातातील दगड ताब्यात घेतला, त्यामुळे पुढील जो अनर्थ आहे तो टळला। मात्र सुरेश धस हे परळी मतदारसंघात आल्यानंतर जे धनंजय मुंडे यांचे समर्थक आहेत नेमके ते कार्यकर्ते कुणाचे आहेत या संदर्भात अद्यापर्यंत समोर आलेलं नसलं तरी सुद्धा ते घोषणा देत होते की सुरेश धस यांनी परळीला बदनाम करू नये। त्याचबरोबर ज्या घोषणा आणि ज्या पद्धतीने काळे झेंडे दाखवत होते त्यावरूनही सुरेश धस धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते आहेत अशा पद्धतीने देखील इकडचे जे सिरसाळा येथील नागरिक आहेत त्यांचं म्हणणं आहे। मात्र पोलिसांनी त्यांना देखील ताब्यात घेतलेलं आहे। सुरेश धस सकाळपासून परळी मतदारसंघामध्ये आहेत। महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर त्यांनी परळीमध्ये राजस्थानी मल्टीस्टेटच्या घोटाळ्यासंदर्भात देखील जे ठेवीदार आहेत त्यांची देखील भेट घेतली आणि त्यानंतर गोपीनाथ गडावरती नतमस्तक झाले। तिथून सिरसाळा या ठिकाणी आल्यानंतर हा प्रकार घडलेला आहे। आता या संदर्भात पोलीस गुन्हा दाखल करणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र सुरेश धस परळी मतदारसंघात आल्यानंतर त्यांना 2 ठिकाणी ज्या घटना घडल्या ज्यामध्ये निषेधासाठी काळे झेंडे दाखवण्यात आले, त्याचबरोबर सिरसाळा या गावामध्ये एका तरुणाने दगड देखील उचललं होतं, मात्र पोलीस प्रशासनाने त्याला वेळीच आवरल्यामुळे पुढचा जो प्रकार आहे तो टळला। यामुळे मात्र संताप व्यक्त केला जातोय आणि आता गुन्हा दाखल होतो का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चितच सुरेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।